नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता जे काही आपट्याचं पान आहे त्यावर आता लताबाईंनी पुरावे ऐश्वर्याकडे आहे असं लिहिलं असतं. आता सर्वजण रणदिव्यांच्या घरामध्ये विचार करतात. जानकी म्हणते की ह्या पानावर आईने असं का लिहिलं याचा अर्थ मला नाही कळत. तेव्हा आता अवंतिका लगेच बोलून जाते की म्हणजे याचा अर्थ असा होतो की ते पुरावे ऐश्वर्याकडेच आहेत. आता अवंतिका अगदी खात्रीने म्हणते की वहिनी ते पुरावे ऐश्वर्याकडेच आहे. ऋषिकेश आणि जानकी आता धक्क्यानेच आता अवंतिकाकडे बघतात की अवंतिकाला हे सर्व कसं माहिती आहे आणि ती इतकी एक्झॅक्टली खात्रीने कसं म्हणू शकते. त्यानंतर आता इकडे सयाजीरावांकडे हा ॲडव्होकेट आता धर्माधिकारी आलेला असतो. आता सर्व काही त्यांचं बोलणं वगैरे झाल्यानंतर आता मात्र मी निघतो असं तो म्हणत असतो. आणि जाताना मात्र तो आता सयाजी आणि ऐश्वर्याला सांगतो की हे बघा, यावेळेस मात्र आता कोर्टामध्ये रणदिव्यांना आपण हाणून पाडूयात. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, आपण त्यांना फक्त हाणून पाडायचे नाही तर चांगलं उचलून त्यांना आपटायचे आणि त्यांना असा काही धडा शिकवायचा तर आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे. तेव्हा आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की हो, आणि तो सौमित्र रणदिवे आहे ना, तर या हेअरिंगला मात्र त्याने तोंड वर सुद्धा करून काढलं नाही पाहिजे. त्याला काही बोलताच आले नाही पाहिजे. एकही पुरावा त्याच्याकडे नसेल. अगदी तोंडावर तो कोर्टामध्ये पडला पाहिजे. आणि यावेळेस मात्र जज सुद्धा पुन्हा तेच पुरावे सादर करण्यासाठी सांगते आणि तो सौमित्र पुन्हा तोंडावर पडेल. आपल्याला कोणताही ताण घेण्याची गरज नाही. तेव्हा आता हे ऐकून सयाजी आणि ऐश्वर्या खूपच खुश होतात. सयाजी आता ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना म्हणतात, हे बघा वकील साहेब, तुम्ही इतकं खात्रीने तर म्हणतात आणि समजा तो ॲडव्होकेट सौमित्र तोंडावर नाही पडला तर मग काय करणार? आणि हे बघा, जरी तो तोंडावर नाही पडला तरी सुद्धा आम्ही ताण घेत नसतो, आम्ही ताण देत असतो. कुणाला हे तुमच्या लक्षात तर आले असेल ना? तेव्हा आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? जी म्हणतो की आहो तसे नाही. हे बघा, विश्वास तर तुमच्यावर खूप आहे हो, फक्त त्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी थोडासा गडबडतो आणि म्हणतो की नाही, हे बघा, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे होईल, तुम्ही काही काळजी करू नका, डोंट वरी. येतो मी असे बोलून आता तो जायला निघतो आणि ऐश्वर्याला परत म्हणतो की माझ्या फीचं काही तेवढं बघून घेताल का? तर ऐश्वर्या लगेच आता सयाजीला म्हणते की डॅडा. तेव्हा आता सयाजी लगेच आपल्या खिशातून मात्र ते पॉकेट काढतो पैशांनी भरलेलं आणि ते आता ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना देतो. आणि येतो मी असं जेव्हा तो म्हणतो आणि जायला निघतो तर सयाजी म्हणतो की काम अगदी चोख व्हायला हवे, तेवढं मात्र लक्षात ठेवा. तेव्हा आता ॲडव्होकेट धर्माधिकारी खूप घाबरतो आणि पुन्हा तो अगदी सयाजीकडे वळून बघत असतो. त्याला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. तर सयाजी आता त्याच्यासमोर हात जोडून म्हणतो की या आता तुम्ही. आता ॲडव्होकेट धर्माधिकारी दोघांकडे बघतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की येतो मी आता. तेव्हा आता ॲडव्होकेट आता हा धर्माधिकारी निघून गेल्यानंतर सयाजी ऐश्वर्याला विचारतो की हे पैसे आहेत होते तर ते पैसे सुद्धा त्याच माणसाने दिले होते का? तेव्हा ऐश्वर्या हो असं म्हणते. तेव्हा सयाजी म्हणतो की तो माणूस नक्की कोण आहे हे आपल्याला शोधून काढावेच लागेल, नाहीतर काय होईल की या प्रकरणात आपणच तोंडावर पडू. तो माणूस तुला मदत का करतो आणि तो रणदिव्यांच्या विरोधात का उभा राहिलेला आहे हे तर आपल्याला शोधून काढावेच लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, ते तर मी शोधून काढेलच, तुम्ही काळजी करू नका डॅडा. अहो डॅडा, तो माणूस आपल्या कामाचा आहे. एकदा की आपलं काम झालं तर त्यानंतर त्याचं काय करायचं हे आपण ठरवूयात. पण त्याच्यामुळे आता माझं काम सोपं झालेलं आहे ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आणि तो माझ्यासाठी रणदिव्यांशी सुद्धा लढतोय आणि ही आपल्यासाठी एक खूप मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे डॅडा तुम्ही लक्षात घ्या, सगळे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. धर्माधिकारी आहे वकील, तो सुद्धा आपल्या बाजूनेच लढतोय. त्यामुळे आता त्या रणदिव्यांचा खेळ संपलेला आहे असं समजा. ऐश्वर्या खूप तोऱ्यात आता हे सर्व बोलत असते. त्यानंतर आता इकडे अवंतिका जेव्हा म्हणते की पुरावे ऐश्वर्याकडेच आहे तर ऋषिकेश विचारतो की जर पुरावे ऐश्वर्याकडे आहे मग ते पुरावे तिच्याकडे गेलेत कसे? तेव्हा आता सौमित्र पूर्णपणे कावरा बावरा होतो, त्याला भीती वाटते. अवंतिका आता सौमित्राकडे बघत असते. सौमित्र मात्र आता नजर चुकवत असतो. आता अवंतिका पुन्हा खरं सांगते की हे पुरावे सौमित्राने ऐश्वर्याला नेऊन दिलेत. आता ते ऐकून मात्र सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सर्वजण धक्क्याने सौमित्राकडे पाहायला सुरुवात करतात. तर अवंतिका म्हणते की सौमी आता बास कर, आता जे काही खरं आहे ते प्लीज आता लपू नकोस, आता सगळ्यांचं बरोबर खरं सांगून टाक. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, तुमच्या दोघांचं नक्की काय सुरू आहे आणि अवंतिका नक्की काय बोलते? सौमित्र नक्की काय झाले ते सांग.
सांग. आणि अवंतिका, सौमित्राने सगळे काही पुरावे ऐश्वर्याला नेऊन दिलेत का? तर अवंतिका म्हणते की हो दादा. तर आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश आता लगेच सगळ्यांच्या समोर सौमित्राची गचंडी धरतो आणि म्हणतो की सौमित्र, तू आमच्यासमोर इतका मोठा धोका केलास का? तू असं वागलास? काय गरज होती त्या ऐश्वर्याला पुरावे नेऊन देण्याची? ऋषिकेश इतका रागवलेला असतो की सौमित्र, बोल पटकन, तू काय असं केलंस? सौमित्र खाली मान घालून उभा असतो. आता ऋषिकेश इतका भडकलेला असतो की बोल, नाही तर मी तुझ्या बाबतीत काहीतरी करून बसेल. आता जानकी ऋषिकेशला आवडते, म्हणते की हे बघा ऋषिकेश, शांत व्हा. तेव्हा नाना सुद्धा म्हणतात की ऋषिकेश, अरे त्याला सोड. परंतु ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश, नाही नाना असे म्हणतो. इतका भडकलेला तो असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी त्याला सोडणार नाही. जे काही खरं आहे ते त्याने सांगायला हवे, नाहीतर मी याचं काय करून बसेल याचं मला माहिती नाही. म्हणून आता तो पुन्हा गचंडी धरतो. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही काय करतात हे तुम्हाला कळते का? अहो ते तुमचे भाऊ आहेत, तुम्ही त्यांच्याशी असं का वागतात? अहो तुम्ही एका भावाच्या अंगावर धावून जाता हे तरी लक्षात घ्या ऋषिकेश. म्हणून जानकी आता ऋषिकेशला आवरत असते. तेव्हा ऋषिकेश इतका ओरडत असतो. तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, भानावर या तुम्ही. अहो समजून घ्या जरा, शांतपणे विचारा त्यांना नक्की काय कारण आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं याच्यावर आपण इतका विश्वास ठेवला आणि शेवटी याने काय केलं? त्या ऐश्वर्याला पुरावे नेऊन दिलेत का? त्यानं असं केलेस? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ते सांगतील, परंतु अगोदर तुम्ही शांत तर व्हा ऋषिकेश. त्यांच्या मागे नक्की काहीतरी कारण तर असेल ना? काहीतरी कारण असल्याशिवाय सौमित्र भाऊजी असं नाही वागणार. प्लीज तुम्ही समजून घ्या ऋषिकेश. अहो ते काहीही बोलत नाही, तुम्ही त्यांची बाजू सुद्धा ऐकून घेतली नाही. नक्की कारण काय आहे ते सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी सांगितले नाही, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर काय इतकं भडकतात? त्यांचं म्हणणं काय आहे, काय कारण आहे यामागे ते तरी अगोदर माहिती करून घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कारण कोर्टामध्ये याने जेव्हा सांगितलं होतं की याच्याकडे पुरावे नाहीत म्हणून, तेव्हाच मी याला विचारलं होतं की सौमित्र काही पण कारण असून दे, अगदी काही कारण असून दे, ते सुद्धा मला सांग. पण नाही, त्यावेळेस सुद्धा हा खोटं बोलला होता आणि आता सुद्धा तो आपल्यापासून काहीतरी लपवतो. हो की नाही सौमित्र? तू लपवतोस ना आमच्यापासून काहीतरी? आणि काय रे, कधीपर्यंत तू हे सर्व लपवणार होतास? अरे सौमित्र सांग, अरे कधीपर्यंत तू हे सर्व लपवणार होता? सौमित्र बिचारा खाली मान घालून उभा असतो. तो काही एक उत्तर देत नसतो. सर्व काही ऋषिकेशचं बोलणं ऐकून घेतो. ऋषिकेश आता भडकलेला असतो आणि विचारतो की अरे सांग ना, कधीपर्यंत तू हे ऐकून घेणार होतात? जानकीला शिक्षा होईपर्यंत? अरे बोल ना सौमित्र. तरी सुद्धा सौमित्र काही बोलत नसतो. तर आता जानकी ऋषिकेश जेव्हा इतका भडकून ओरडतो आणि म्हणते की बास करा ऋषिकेश, तुम्ही शांत व्हा जरा. हे बघ तुमच्या समोर हात जोडते, परंतु रागाच्या भरात तुम्ही काही एक आता त्यांना बोलू नका. तेव्हा आता ऋषिकेश खूप भडकलेला असतो. तो म्हणतो की जानकी हे बघ, मी आता इतका शांत आहे आणि फक्त आणि मला आता सौमित्राकडून एकच माहिती करून घ्यायची आहे, नक्की त्याचं पुरावे देण्यामागे कारण काय होतं. आता मी शांत तसा बसणार नाही. आणि पुन्हा तो सौमित्राला विचारतो की तू असं का वागलास? ती ऐश्वर्या जेलमध्ये जाण्यापासून वाचेल असे सौमित्र तू का वागलास? तेव्हा सौमित्र आता डोळ्यामधून त्याच्या पाणी गळत असते. आता तो काही उत्तर न देता खाली पाहत असतो. आता तरी सुद्धा सौमित्र काही सांगायला तयार नसल्यामुळे आता शेवटी ऋषिकेश हात उगारतो. अरे सांग, नाहीतर मग आता जेव्हा तो मारायला धावतो, अवंतिका आता पुढे येते. अवंतिका म्हणते की हे बघा दादा, मी तुम्हाला सांगते की काय आहे ते. अहो दादा, एकदा ऐकून तर घ्या प्लीज. आता म्हणजे ऋषिकेशने हात अगदी वर उचललेला असतो सौमित्राला मारण्यासाठी आणि अवंतिका आडवी होते आणि ऋषिकेशला शांत करते. अहो दादा हे बघा, सौमित्राने ऐश्वर्या सुटावी म्हणून हे सर्व नाही केले, तर त्याने हे सर्व माझ्यासाठी केले, माझा जीव वाचवण्यासाठी त्याने हे सर्व केले. तेव्हा आता हे ऐकून सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. आता ऋषिकेश आपला हात मागे घेतो आणि अवंतिकाला विचारतो की म्हणजे नेमकं काय? तर अवंतिका म्हणते की हो सांगते. तेव्हा आता घडलेला सर्व प्रकार आहे की ऐश्वर्याने अवंतिकाला कसं पकडून नेले होते आणि सौमित्रला कसे मारले होते. आता अवंतिका जर त्याला हवी असेल तर मात्र पुरावे सगळे काही आहे, तर ते ऐश्वर्याला आणून दे असे ऐश्वर्या म्हणलेली असते. डोक्याला बंदूक वगैरे लावून त्यांनी आम्हाला धमकावलं, हे सगळं काही आता घडलेला प्रकार अवंतिका सांगत असते. ते ऐकून आता जानकीला, ऋषिकेशला आणि घरातील सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. आणि त्या ऐश्वर्याने शेवट हे सुद्धा सांगितलेलं असतं की आता हा रिझल्ट लागेपर्यंत कुणाला काहीही सांगायचं नाही अवंतिकाबद्दल, नाहीतर मी काही पण करू शकते, हे चांगलंच तुला माहिती आहे असे
सौमित्राला तिने धमकी सुद्धा दिली होती। तेव्हा आता ऋषिकेश हे सर्व ऐकून म्हणतो की सौमित्र, अरे तू हे काय केलंस? तू एकदा आमच्याशी बोलायला हवं होतं, आपण काही ना काहीतरी केले असते, तू सगळे पुरावे तिच्या हातामध्ये देऊन आलास, मग आता तूच सांग सौमित्र, आपण केस कशी लढणार आहोत? अरे तूच तर म्हणाला होता की ठामपणे मी जानकीच्या पाठीशी उभी राहील, तिला काही होऊन देणार नाही, तर कंपनी तू जानकीच्या बाजूने लढशील हे तूच आम्हाला सांगितले होते ना? अरे मग तू आता असं लढणार आहेस का? अरे ते सगळे पुरावे आहे ते ऐश्वर्याच्या हातात देताना एकदा सुद्धा तुला आमच्याबद्दल विचार नाही आला का? अरे सौमित्र, तू एकदा आमच्याशी हे सर्व बोलला असता तर काही ना काही मार्ग आपण काढला असता। तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, अरे त्या क्षणाला मला काही सुचले नाही, त्यांनी अवंतिकाला किडनॅप केले होते आणि ते अवंतिकाला मारून टाकतील, काही पण करतील अशी धमकी त्यांनी दिली होती, त्यामुळे हे बघ अरे आतमधून मी पूर्णपणे अगदी गळून पडलो होतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे तुझ्या ह्या वागण्याने तर मी पूर्णपणे अगदी गळून पडलो, हल्लो पूर्णपणे। अरे आपण भावंड आहे तर एकमेकांची ताकद आपण असायला हवी, एकमेकांसाठी आपण उभं राहायला हवं। कदाचित मात्र तुझा हा भाऊ तुझ्यासाठी उभा राहू शकणार नाही असे तुला वाटले असेल, आणि हे बघ अरे सौमित्र, तू अवंतिकासाठी हे सर्व केले याचा राग माझ्या मनामध्ये नाही, अरे पण इतक्या सगळ्या काही गोष्टी घडल्यात, मग एकदा तुला मोठ्या भावाशी बोलावंसे नाही वाटलं का? त्याची सल मात्र कायम माझ्या मनामध्ये राहील। तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा समजून घे। ऋषिकेश म्हणतो की बास कर, बास आता बास, या विषयावर एकही शब्द मला तुझ्याशी नाही बोलायचं सौमित्र, असे बोलून आता ऋषिकेश अगदी रागातच रूम मध्ये निघून जातो। आता सर्वांना ऋषिकेशची ही म्हणजे अवस्था सुद्धा नाही बघवत आणि सौमित्र या दोघांमध्ये आता अगदी इतका मोठा गैरसमज झालेला असतो। तेव्हा मात्र आता जानकी सुद्धा आता ऋषिकेशच्या मागे त्याला समजवायला जायला निघते। सौमित्र म्हणतो की हे बघ अगं वहिनी, तू तरी दादाशी बोल, मी खरंच तुमची माफी मागायला तयार आहे, मला भीती वाटली की ती ऐश्वर्या आणि तो सयाजी अवंतिकाची जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल, मला भीती वाटली होती म्हणून हे सर्व मी केले। बहिणी मला कळतं की मी दादाचा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे, खूप चुकीचं मी वागलो। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही भाऊजी, आणि हे बघा सौमित्र भाऊजी, तुमची त्यात काही चूक नाही, कदाचित आता दुसरा कोणताही नवरा असता तर त्याने कदाचित आपल्या बायकोसाठी हेच केले असते। मित्र म्हणतो की अगं पण ते आहे वहिनी, पण एक भाऊ, एक अगदी मुलगा आणि एक दीर मात्र चुकला, त्यामुळे वहिनी प्लीज मला माफ करा। तर जानकीचे सुद्धा डोळे भरून येत असतात। जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, आणि हे बघा काय सांगू तुम्हाला, ऋषिकेश तर म्हणाले तुम्हाला की ते तुमच्यावर रागावलेले नाही, ते फक्त दुखावले गेले आहेत, आणि हे मला मान्य आहे की अवंतिकासाठी जे काही झाले त्यावेळेस मात्र तुम्ही ती गोष्ट लपवली, पण जेव्हा अवंतिका घरी परत आली तेव्हा मात्र विश्वासात घेऊन तुम्ही हे सर्व आम्हाला सांगायला पाहिजे होतं, तीच अपेक्षा त्यांना होती। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो बरोबर आहे वहिनी, अवंतिकाला सुद्धा हेच वाटत होतं, परंतु वहिनी माझी अशी भीती वाढली की जर मी सगळं काही तुम्हाला सांगून टाकले आणि त्या ऐश्वर्याने परत अवंतिका सोबत काही केले बरं वाईट, तर तिचं काही बरं वाईट झाले तर, म्हणून मी खूप घाबरलो आणि मी काही बोललो नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी हे बघा, भीती कसली हो, आपण एक कुटुंब आहोत, आपण एकमेकांसाठी उभे नाही राहणार, कोण राहणार बरं? आणि कदाचित याच गोष्टीचं जास्त वाईट ऋषिकेशला वाटले असेल। आणि हे बघा तुम्ही काळजी करू नका सौमित्र भाऊजी, तुम्हाला तर यांचा राग माहितीच आहे, ते नक्की बोलतील, त्यांचा राग शांत झाल्यावर तेच बाहेर येतील, तोपर्यंत फक्त त्यांना जरा शांत होऊन द्या। सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, दादा खूप चिडलेला आहे, तो माझ्याशी नाही बोलणार। तेव्हा जानकी म्हणते की नक्की बोलतील ते, तुम्ही काही काळजी करू नका, मी ऋषिकेशशी बोलून येते। असे बोलून जानकी सुद्धा आता ऋषिकेशकडे रूम मध्ये निघून जाते ऋषिकेशला समजवण्यासाठी। जानकी आता आतमध्ये येते तर ऋषिकेश रागातच बसलेला असतो। जानकी म्हणते की ऋषिकेश, तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, आता मात्र मला कुणाशीच बोलायचं नाही, प्लीज तू शांत हो। आता जानकी शांत होते, परंतु तरी सुद्धा आता ती ऋषिकेशला समजवायला जाते, म्हणते की अहो ऋषिकेश, असं चिडून बसून प्रश्न काही सुटणार आहेत का? आणि मला माहिती आहे की ऋषिकेश, सौमित्र भाऊजींच्या वागण्याचा तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, पण तुम्ही एकदा त्यांच्या बाजूने विचार केलात का? सौमित्र भाऊजींच्या जागी जर तुम्ही असता, अवंतिकाच्या जागी जर मी असते, तर अवंतिकाच्या बाबतीत जे काही झाले ते माझ्या बाबतीत जर घडले असते तर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काय बोलते, म्हणून ऋषिकेश लगेच उठून बाजूला होतो। तर जानकी म्हणते की बघा ऋषिकेश, अहो फक्त मी तुम्हाला बोलले तरी सुद्धा ते तुम्हाला सहन झाले नाही, अहो पण ते सौमित्र भाऊजींच्या बाबतीत घडलेलं आहे याचा तुम्ही एकदा विचार करा। आणि हे बघा ऋषिकेश, जेव्हा सयाजी काकांनी सारंगच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती तेव्हा मात्र तुमच्या जीवाची किती चिडचिड झाली होती, त्यावेळेस तुम्हाला राग किती आला होता, मग तसेच आता अवंतिकाच्या बाबतीत घडले तर सौमित्र भाऊजी घाबरलेत, हतबल झालेत, हा सुद्धा एकदा
सुद्धा विचार करा. तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, ते सुद्धा मला कळते ग, परंतु अगं इतकं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा त्याने आपल्याला एकदा सांगायला हवं होतं, पण तरी सुद्धा त्याने आपल्याला सांगितले नाही. अगं आपण तर वेडेसारखे घरभर ते पुरावे शोधत होतो. इतके पुरावे शोधत असताना सुद्धा सौमित्राने एकाही शब्दाने आपल्याला काही सांगितले नाही. तेव्हा जानकी म्हणते की हो, हे तर त्यांचं खूप मोठे चुकलंच, परंतु आपण चुकलोय आणि कदाचित हीच भीती त्यांच्या मनामध्ये असेल. जे काही घडलेलं आहे तर ते कुठल्या तोंडाने दादा आणि वहिनीला सांगायचं असं त्यांच्या मनात वाटले असेल. आणि हे बघा ऋषिकेश, अहो मला तुमचा राग माहिती आहे. तुमचा राग म्हणजे अळवावरचं पाणी. तुम्ही तर शांत होताल, परंतु त्या रागाच्या भरात मात्र जी मन दुखावलेली आहे त्याचं काय, त्याचा विचार केलात का तुम्ही? आणि हेच तर त्या ऐश्वर्याला हवं आहे की तुमच्या भावंडामध्ये वाद निर्माण करायचे, एकमेकांपासून एकमेकांना तोडायचे. हेच तर तिला हवं आहे. तिचा हा हेतू आहे ना, तो हेतू आपल्याला साध्य होऊन द्यायचा नाही. कळतं ना ऋषिकेश मी तुम्हाला काय म्हणते ते? आणि तुम्हीच तर म्हणत असतात की मोठा भाऊ हा लहान भावांसाठी एका मोठ्या बापासारखा असतो. मग आज जर एक लहान भाऊ चुकला असेल तर आता बापासारखं मोठं काळीच करून आता मोठ्या भावाने लहान भावाचं ही चूक पदरात घालून घ्यायला नको का? तेव्हा आता ऋषिकेशला जानकीचं म्हणणं पटतं. आता तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, परंतु जानकी अगं हे पुरावे कसे शोधायचे आहेत? तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, अगोदर आपण आपल्या नात्यांची किंमत करूयात. आपण जर सगळे एकत्र असू तर कशाचीही चिंता आपल्याला राहणार नाही. आपण एकत्र येऊन सगळेही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो. पुरावे सुद्धा आपण शोधूयात. आणि तेवढ्यात आता तोंडाला मास्क वगैरे लावून आता ओवी तिथे येते आणि जानकी आणि ऋषिकेशला जोरात भाव असं ओरडते, त्यांना दोघांना घाबरवते. तेव्हा मात्र आता ओवी ही विचारते की आई आणि बाबा, अहो मी कशी दिसते? तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तू छान दिसतेस. तर ओवी विचारते की अहो आई, मी तुम्हाला घाबरवले तरी सुद्धा तुम्ही घाबरले नाहीत का? तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघतात आणि नाही असं म्हणतात. ओवी लगेच आता आपल्या चेहऱ्याला तो मास्क लावलेला आहे तर तो बाजूला काढते आणि लगेच आता जानकी मुद्दाम अगदी घाबरल्याचं नाटक करून ओरडते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर ओवी म्हणते की आई आणि बाबा, अहो बघा ना आई कशी करते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं आई अशीच वागते. आणि काय ग, अगं तू मास्क कुठून आणला? तेव्हा ओवी म्हणत असते की मला गुलाबजाम काकाने जत्रेत घेतला. आणि परत तो मास्क तोंडाला लावते आणि विचारते की आई आणि बाबा मी कशी दिसते बरं? तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश तिची गंमत करत म्हणतो की हो ना, तुम्ही दोघेही आता अगदी सेम सेम दिसतात. ओवी आता ओरडते. ओवी म्हणते की बाबा तुम्ही दोघंही मला समजूनच घेत नाही, मी आजीला दाखवून येते. तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश मुद्दाम ओवीची गंमत करतात. आता ओवीच्या मास्कच्या त्या याच्यावरून आता जानकीच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तर आता ऋषिकेश ओवी ओवी करत असतो. ओवी तर तेथून निघून जाते, परंतु आता जानकीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू आहे हे ऋषिकेश आता ओळखतो. तो विचारतो की जानकी काय झाले? तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही त्या मास्कमॅनला बघितलेलं आहे का? तर ऋषिकेश विचारतो की त्याचं काय झालं? तर जानकी म्हणते की अहो ते म्हणजे आई आहे ना, तर त्याच्याच ताब्यामध्ये आहेत आणि ऐश्वर्या जे काही करत आहे तर ते सगळं काही त्या मास्कमॅनच्या सांगण्यावरूनच करत आहे. तर आणि आईला हे सुद्धा माहिती आहे की पुरावे ऐश्वर्याकडे आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो ऋषिकेश, की ऐश्वर्या आणि मास्कमॅन हे दोघेही अजून संपर्कात आहेत आणि त्यासाठी ऋषिकेश माझ्याकडे उपाय आहे. तर ऋषिकेश विचारतो की काय आहे जानकी? तेव्हा आता जानकी मात्र जो काही आता प्लॅन करायचा आहे त्या प्लॅनबद्दल मात्र सगळं काही ऋषिकेशला सांगते. तेव्हा आता ऋषिकेश जो काही प्लॅन आहे जानकीचा तो प्लॅन ऐकून म्हणतो की नाही जानकी, अगं यात खूप धोका आहे. तर त्या ऐश्वर्याने मात्र आता डाव टाकून आपल्याकडून पुरावे काढून घेतलेले आहेत ना, मग आपल्याला सुद्धा आता तिच्यावर हे डाव टाकून तिच्याकडून पुरावे काढून घ्यायचेत असे आता जानकी म्हणते. आता इथून पुढे मात्र डाव आपल्याला टाकायचे आहेत हे जानकी आता ठरवतेच. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते आणि म्हणते की डॅडा, अहो ज्या पुराव्यांच्या आधारावर ते लोक इतके उड्या मारत होते परंतु आज मात्र त्यांच्याकडे हे पुरावे सुद्धा नाहीत. ऋषिकेश आता काही करू शकत नाही आणि ती जानकी सुद्धा आता यातून नाही सुटू शकत. ते ऐकून आता सयाजी तर खूप खुश होत असतो. तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की डॅडा मी काय म्हणते की आपण ह्या लोकांवर अजून एक केस करूयात. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं तू अजून किती केस करणार आहेत? एकतर केस त्यांच्यावर सुरू आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो केस चालू आहे हे मला सुद्धा माहिती आहे आणि ती केस मात्र आपणच जिंकणार आहोत आणि ती जानकी मात्र जाणार आहे जेलची हवा खाण्यासाठी. आणि हे बघा डॅडा, मला सारंगला डिव्होर्स द्यायचा आहे आणि त्याच्याकडून मात्र भरपूर पैसे घेऊन
रणदेवाला आणखीनच आम्हाला टेन्शन द्यायचं आहे आणि त्यांना अगदी रस्त्यावर आणायचे आहेत। तेव्हा सयाजी म्हणतो की हो पोरी तू असंच कर, अजिबात त्यांना सोडू नको। त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो ना मी त्यांना नाही सोडणार, साधं एकाला सुद्धा मी त्यांना सोडणार नाही। एकीकडे मात्र मी त्या रणदेवांची तिजोरी खाली करत राहणार आणि दुसरीकडे मात्र मी त्या मास्कमॅन कडून पैसे घेत राहणार। सयाजी विचारतो की अगं पोरी तो पैसा देईल का? तर ऐश्वर्या म्हणते की का पैसे देणार नाहीत डॅड? अहो त्याला पैसे तर द्यावेच लागतील, त्याशिवाय त्याचं काम पूर्ण नाही होणार आणि तसंही थोडं थोडं करून मी त्याच्याकडून पैसे तर घेतच असते। तेव्हा आता सयाजी खुश होतो आणि म्हणतो की लय भारी, आणि हे बघ आता खरी तू सयाजी रावांची पोरगी शोधतेस, आता एक पै सुद्धा त्या लोकांकडून सोडायची नाहीस। आणि त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश बरोबर आवाज बदलून आता सयाजीला फोन करतो आणि विचारतो की सयाजीराव विखे पाटील बोलतात का? तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो, पण तुम्ही कोण बोलतात? तेव्हा आता ऋषिकेश तिकडून म्हणतो की मी मुळशी पोलीस स्टेशन मधून बोलतोय, तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल। तेव्हा आता सयाजी विचारतो की कशासाठी? तर आता ऋषिकेश तिकडून आवाज बदलून म्हणतो पोलिसांना का आणि कशासाठी, का येऊ मी तिकडे असे प्रश्न विचारत बसू नका, तुम्ही पैसे भरून सुटला आहात त्यामुळे तुम्हाला कुठेही अगदी म्हणजे जाता येणार नाही। जेव्हा जेव्हा पोलीस तुम्हाला चौकशीसाठी बोलवतील तेव्हा तेव्हा तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल, कळले ना तुम्हाला? आणि तशा पेपरवर सह्या सुद्धा आहेत तुमच्या। तेव्हा आता सयाजी रागवून म्हणतो की पेपरवर मी सह्या केल्या असल्या तरी तुम्ही मला विकत नाही घेतलेलं। तेव्हा आता सयाजी जरा तोरेतच बोलतो। तर आता ऋषिकेश तिकडून म्हणतो की हे बघा तुम्ही मात्र आता बोलताना मात्र पोलिसांशी बोलतात याचं भान ठेवा, जर तुम्ही तिकडे नाही आलात तर तुमच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तिकडे या, नियमाप्रमाणे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल असे बोलून आता ऋषिकेश तिकडून फोन कट करतो। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर आता इकडे सयाजी खूप रागवतो की त्या पोलिसाच्या तर मी। तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय झाले? तेव्हा सयाजी सांगतो की अगं त्याने मला पोलीस स्टेशनला बोलावले। तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या ऐकायला तयार नसते, ती आता सयाजीला पोलीस स्टेशनला जायला सांगते। तर सयाजी म्हणतो अगं पोरी तुझी आई सुद्धा घरात नाही, तू एकटी येथे कसं थांबणार आहेत बरं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्ही तर आत्ताच बोललात की मी तुमची मुलगी शोधते म्हणून, आणि सयाजीराव विखे पाटील यांच्या मुलीकडे वाकड्या नजरेने कुणाची बघण्याची हिंमत तरी आहे का? सयाजी म्हणतो की अगं ज्याची मरायची इच्छा झाली असेल ना तोच तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघेल। ऐश्वर्या म्हणते की मग, आणि सयाजी तर ऐश्वर्याला म्हणतो की चल मी तोपर्यंत जाऊन येतो। तर ऐश्वर्या म्हणते की हो हो। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका हे खूप खुश होतात आणि आता ऋषिकेशला ते म्हणत असतात की हे बघा एकच नंबर दादा, तुझा हा जो काही ब्रँक कॉल आहे ना त्यामुळे मात्र आता हा सयाजी पोलीस स्टेशनला तर जाईल, आता आपण फक्त त्या ऐश्वर्याला पुरावे घेऊन बोलवायचे आणि तेच करणं खूप कठीण आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की डोंट वरी, आणि सौमित्रा त्याची सुद्धा सोय मी करून ठेवलेली आहे, आता मात्र थोड्याच वेळात त्या ऐश्वर्याला एक चिठ्ठी मिळेल। सौमित्रा विचारतो की कसली चिठ्ठी? तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि ऐश्वर्याला शेवटी इकडे चिठ्ठी येते। आता दरवाजाची बेल वाजते, ऐश्वर्या दरवाजा उघडते, ऐश्वर्या बाहेर येते आणि कोण आहे असं म्हणत असते, परंतु तेथे कोणीही नसते। ऐश्वर्या आता जेव्हा कोण आहे हे बघण्यासाठी बाहेर येत असते तेवढ्या तिच्या पायाला तेथे तो एक बॉक्स लागतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तो बॉक्स उचलते आणि त्यातून ती चिठ्ठी बाहेर काढते। त्यामध्ये असे लिहिलेले असते की पुरावा घेऊन गावाकडच्या बाहेर जे काही मंदिर आहे तर तेथे बागच्या बाजूला ये, तेथे मी तुझी वाट बघतोय। आता मास्कमॅनने ही चिठ्ठी ऐश्वर्याला पाठवलेली आहे असे मात्र त्यामध्ये ऐश्वर्याला दाखवले जाते। आणि आता मात्र ऐश्वर्याला भेटायला पुरावे घ्यायला तेथे जानकी येणार असते, तो पण मास्कमॅनचा वेश करून। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या विचार करते की ह्या मास्कमॅनने मला पुरावे घेऊन देवीआईच्या मंदिरात का बोलावलेलं असेल, मुळात म्हणजे याला पुराव्यांचं करायचं काय? परंतु जाऊन दे, आता हा तर माणूस शांत डोक्याचा आहे, त्याने पुरावे घेऊन आपल्याला बोलावलेत ना मग आपण तर जायलाच हवे, म्हणून ऐश्वर्या तिकडे जाण्याचा निर्णय घेते। आता मास्कमॅन म्हणून जानकीच तेथे आलेली असते। आता ऐश्वर्या ती पुरावे घेऊन देवीच्या त्या देवळात येते, मास्कमॅनच्या हातामध्ये आता बंदूक असते म्हणजे ती जानकीच असते। आता ऐश्वर्या घाबरतच ती पुरावे तेथे खाली ठेवते आणि म्हणते की हे बघ हे पुरावे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुला तर माहितीच आहे, आणि जर हे पुरावे कुणाच्या हाती लागले तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होईल। तेव्हा मात्र आता हा मास्कमॅन अगदी त्याच आवाजात म्हणतो की जो काही प्रॉब्लेम व्हायचा आहे तो होणारच आहे। तेव्हा मात्र आता ती बॅग आहे तर ती ऐश्वर्याकडे फेकली जाते। तेव्हा मात्र आता लगेच ते पुरावे जानकी खाली उचलून घेतच असते आणि खाली वागते।
तेवढ्यात आता ऐश्वर्याच्या मोबाईलवर मास्कमॅनचा फोन येतो। मास्कमॅन आता विचारतो की तुझ्याकडे असणारे ते पुरावे आहेत तर ते कुठे आहेत। तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की म्हणजे माझ्यासमोर आहे तो कोण आहे। तर जानकी ते पुरावे आपल्या हातात घेते आणि आपल्या डोक्यावरची हॅट वगैरे आणि चेहऱ्याचा मास्क वगैरे सोडून आता ऐश्वर्याकडे बघते। तेव्हा ऐश्वर्या लगेच अगदी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की जानकी तू, तर जानकी ॲटिट्यूडमध्ये आता ऐश्वर्याकडे पाहत असते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।